राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात 4,800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे। हा घोटाळा पहिल्या टप्प्यातला असून याला केवळ आदिती तटकरे नव्हे तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीका सुळे यांनी केली। राज्याने यावर श्वेतपत्रिका काढावी तसेच घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी सुळे यांनी केली। जर राज्य सरकार गप्प राहिले तर हा मुद्दा लोकसभेत उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। हा घोटाळा सॉफ्टवेअरमधूनच झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यावर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। हे माझ्या पारिवारिकला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेली कृती आहे असं खडसे म्हणाले। जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो आणि माहिती जळगावच्या आमदाराकडे कशी गेली तसेच रेव पार्टीची नेमकी व्याख्या काय असे सवालही त्यांनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला। प्राथमिक तत्वावर राज्यातील 10 जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉलची उभारणी केली जाणार असून महिला बचत गटांना तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या उमेद मॉलच्या माध्यमातून होणार आहे। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळातील खांदेपालटाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेसह शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशातच माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणलं जाऊ शकतं अशी हवा पसरली आहे। परंतु आता या सगळ्या शक्यतांना फाटा देत राज्य मंत्रिमंडळात सध्या अज्ञातवासात असलेल्या नेत्याची वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटातील रत्नागिरी जिल्ह्याचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करून ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता। अशातच त्यांनी आता ठाकरे गटावर टीका करत लोकांचं दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाही असा आरोप उद्धव ठाकरेंच्या सोबत असणाऱ्या नेत्यांवर केला। तसेच उद्धव ठाकरे लोक सोडून जात आहे, त्यांना आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं असा सल्ला देखील साळवी यांनी उद्धव ठाकरेंना दिला।